तुम्हाला जर फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन आणि आर वॉटर फिल्टरचे रिपेअरिंगचे कोर्सेस करून जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर जीके टेक्निकल इन्स्टिट्यूट घेऊन आले तुमच्यासाठी बेस्ट कोर्सेस. जीके टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये फ्रीज रिपेअरिंग, एसी रिपेअरिंग, वॉशिंग मशीन रिपेअरिंग आणि आर वॉटर फिल्टर रिपेअरिंग हे कोर्सेस पूर्ण 100% प्रॅक्टिकली मध्ये शिकवले जाते. जेणेकरून तुम्ही इथं कोर्स केल्यानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकाल त्या दृष्टिकोनातून पूर्ण ट्रेनिंग दिली जाते. जर हे कोर्सेस करून जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही जीके टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये हे कोर्स करू शकताय. तर जीके टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये जे आता पासआउट झालेले आहेत विद्यार्थी, आता यांचे 2-3 दिवस राहिलेले आहेत, तर त्यांचा फीडबॅक आपण घेऊया की इथं कशा प्रकारे ट्रेनिंग दिली जाते. म्हणजे इथं ट्रेनिंग घेतल्यानंतर स्वतःचा व्यवसाय करण्या इतपत त्यांना नॉलेज इथं मिळतंय का आणि त्यांच्या इथे राहायची व्यवस्था कशी आहे याच्याबद्दल थोडीफार आपण माहिती करून घेऊया. म्हणजे जेणेकरून काय होईल, जर आउट ऑफ पुणे म्हणजे पुण्याच्या बाहेरील ज्या विद्यार्थ्यांना इथं ऍडमिशन घ्यायचं किंवा त्यांना इथं कोर्स करायचा आहे तर त्यांना याच्याबद्दल थोडीफार माहिती मिळेल. जेणेकरून त्यांच्या मनात एक प्रकारची भीती असते की आपण आपलं गाव सोडून दुसऱ्या गावात जाणार, तिथं व्यवस्थित ट्रेनिंग मिळणार का, तिथं व्यवस्थित शिकवलं जातंय का, याची पूर्ण माहिती आपल्याला असायला पाहिजे. त्यासाठी आपण हे जे आता कोर्स कम्प्लीट झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या थोडक्यात आपण माहिती घेऊया. सर तुम्ही कुठून आलात आणि इथं कशा प्रकारे ट्रेनिंग दिलं जाते, कसं शिकवलं जाते, शिकवल्याला समजलं जाते, समजतंय का व्यवस्थित? पंढरपूर मधून वाडीकरोल या गावातून मी आलेलो आहे. तरी मी सुरुवातीला येताना इंस्टाग्राम वरती व्हिडिओ बघूनच आलेलो होतो. मी काही तर याच्या अगोदर व्हिजिट वगैरे काही दिलेली नव्हती किंवा काही माहिती नव्हती, पण एक विश्वास ठेवून इंस्टाग्राम वरून तर आलो होतो. तर इतर आल्यानंतर सगळे व्यवस्थितपणे इथली राहण्याची सोय वगैरे, हॉस्टेलचे वगैरे सगळे व्यवस्थितपणे सोय आहे किंवा इथं जे शिकवले जाणारे जे शिक्षण आहे ते प्रॅक्टिकल मध्ये पण केले जाते आणि थेअरीमध्ये पण दोन्ही पद्धतीने व्यवस्थितपणे शिकवलं जातं व सर्वांना समजलं असं व्यवस्थितपणे शिकवलं जातं. जर नाही समजलं तर व्यवस्थितपणे नंतर रिपीट मध्ये पण शिकवलं जातं, पण कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये अशा पद्धतीने शिक्षण दिलं जातं. तरी तुम्ही पण जेके टेक्निकलला येऊन संपर्क करून आपलं ऍडमिशन घेऊ शकता. तर इथं म्हणजे प्रॅक्टिकल शिकवल्यानंतर समजतंय का, किंवा आता तुम्हाला आता इथं प्रॅक्टिकल कोर्स केल्यानंतर तुम्ही स्वतः व्यवसाय सुरू करू शकाल का, म्हणजे तुम्ही डायरेक्ट स्वतःची कामं करू शकाल का, असा विश्वास आहे का तुम्हाला? हो सर, 100% विश्वास आहे की जेणेकरून इथं शिकवलेलं ते 100% लक्षामध्ये राहून 100% आपण स्वतःचा व्यवसाय करू शकतो. असं आहे, अशा पद्धतीने शिक्षण इथं दिलं जात आहे. ओके. सर तुमचं नाव सांगा आणि कुठून आलात ते सांगा. माझं नाव सुशांत रमेश जगताप. इथं मी शिरसगाव काटा इथं शिरूर तालुक्यातून मधून आलेलो आहे आणि मी पहिल्यांदा इंस्टाग्रामवरच पाहिलेले आपले हे रील. हा हो. तर इथं कशा प्रकारे ट्रेनिंग दिली जाते. आता तुम्ही इथं कोर्स केलात बरोबर का, हो. कोर्स केल्यानंतर आता तुम्ही इथं 1.5 महिन्याचा कोर्स केला. आता जर तुम्ही तुमच्या गावाला गेलात तर तुम्ही बिनधास्तपणे रिपेअरिंग करू शकाल का, फ्रीज झालं, एसी झालं, वॉशिंग करू मशीन शकतो. मध्ये? हो, करू शकतो. म्हणजे एवढा विश्वास आलाय का तुमच्यामध्ये? हो, एवढा विश्वास आलाय. इथं प्रॅक्टिकल हे वगैरे खूप एक नंबर चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं. तर तुम्हाला ह्याच्या अगोदर ह्या गोष्टीमधलं काय नॉलेज होतं का? नाही, मला याच्यामधले काहीच नॉलेज नव्हतं. ठीक आहे. मी तुम्ही कुठून आलात? नाशिकवरून आलोय. माझं नाव प्रीतम मोगल. मी सोशल मीडियाच्या माध्यमातून इथं आलो होतो. हा. मला इथे कुठल्या प्रकारचं काहीच माहित नव्हतं. मी डायरेक्ट आलो होतो इथे आणि इथं आल्यावर 100% सर प्रॅक्टिकल घेता, प्रॅक्टिकल ग्रुप म्हणजे प्रत्येकाला समजून सांगता, प्रत्येकाकडून प्रॅक्टिकल करून घेता. आणि मला इथं येण्यापूर्वी म्हणजे 30-40% माहिती होती फक्त, हा. पण इथं आल्यानंतर मला 100% माहिती झाली. म्हणजे चांगलं प्रॅक्टिकल हो. मिळालं. म्हणजे आता Practical तुम्ही आणि- जर तुम्ही हो. स्वतःचा व्यवसाय चालू करायचा चालू म्हणला, चालू तर करू हे शकतो. काय अडचणी येणार नाही जास्त करून नाही. तुम्हाला. आणि जर हे अडचण आली तर कधी एनी टाइम कधी आपल्याला फोन करा, तुम्हाला सोल्युशन मिळेल त्याच्यावर. ठीक आहे. माझं नाव अमोल प्रल्हाद खंडारे. मी जिल्हा अकोल्यावरून आलेला आहे. माझं गाव चतारी आहे, तसं तालुका पातूर येथे. आणि सरांचं जे शिकवण्याची जी पद्धत आहे ते एकदम खूप छान पद्धत आहे आणि थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही पण चांगलं शिकवतात. नाही समजलं तर परत डबल शिकवतात आपल्याला आणि काही प्रॉब्लेम आला तर सर आपल्याला समजून व्यवस्थित सांगणार आहेत आणि त्यामुळे आपण स्वतःचा व्यवसाय पण आपण छान पद्धतीने करू शकतो. आपण गावाकडे गेल्यानंतर फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, आर ओ हे पण पूर्णपणे आपण व्यवस्थितपणे काम करू शकतो यांचं आणि स्वतःचा व्यवसाय पण करू शकतो. अच्छा. बरं, तुम्ही इथं आला होता ह्याच्या अगोदर कधी व्हिजिट दिली होती का इथं, का नुसतं असं फोनवर बोलूनच आपलं इथं तुम्ही डायरेक्ट कोर्ससाठी आलात? मी फक्त तुमचं पहिले इंस्टाग्रामवर रील्स बघितली, नंतर तुमचा तिचा खाली कॉन्टॅक्ट नंबर असल्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट कॉल केला आणि सरांना सांगितलं की व्हिजिट फी ₹500 आहे आणि आपल्याला म्हणजे असं असं शिकवणार आहे ना. तर मला मनापासून इच्छा होती की आपण काही ना काही शिकायचं असं आहे. फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी हे आरोग्य शिकायचं आपल्याला आणि त्यामुळे मी सरांना डायरेक्ट ₹500 व्हिजिट चार्ज टाकून दिला आणि नंतर डायरेक्ट ऍडमिशन घेऊन इथं आलो. ज्या दिवशी क्लास सुरू होणार आहे त्या दिवशी डायरेक्ट क्लासला झाले सर. म्हणजे ऍडमिशन कन्फर्मसाठी त्यांच्याकडून ₹500 घेतले होते. त्याने इथं आल्यानंतर परत डायरेक्ट राहिलेली फी इथं जमा केलेली आहे त्यांनी.
मी बीड जिल्ह्यातून आलेलो आहे सर. तर यायचं म्हणजे माझा मित्र आधीपासून एक आरोचच करत होता, तर हा. त्याच्यासोबत मी कॉलवर जायचो पुण्यावरून. हा. तर त्यापासूनच मला एक कल्पना भेटली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मला सरांचा हे ॲड्रेस वगैरे मिळाला. त्यानुसार मी पुढची वाटचाल करून सरांशी 1-2 वेळेस व्हिजिट करून नंतर ॲडमिशन वगैरे केलं आणि सरांचा एकदम स्वभाव असा फ्रेंडली असल्यामुळं शिकायला पण काही जास्त अशी अडचण आलेली नाही. सरांनी जरी काही गोष्टी आपल्याला समजल्या नाही, तर त्या गोष्टी सगळ्या एकदम व्यवस्थितपणे समजून सांगितल्या किंवा जरी काही दिवस ॲब्सेंट असल्या तरी नंतर ते समजून सांगितल्या आणि व्यवस्थित प्रॅक्टिकल वगैरे, थेअरी वगैरे व्यवस्थित सगळ्यांनी सरांनी समजून सांगितलं सगळ्यांना. अच्छा, तुम्ही सांगा सर. नमस्कार, माझे नाव स्वदेश देसाई. मी आलेलो आहे कोल्हापूरहून. आपल्या जर AC, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि आरो फिल्टर पूर्णपणे शिकायचं असेल तर तुम्ही इथे JK टेक्निकल इन्स्टिट्यूटला येऊन व्हिजिट करा आणि इथे तुम्हाला पूर्ण व्यवस्थितपणे शिकवलं जातं. किती वेळा पण चुकलात, काही जरी झालं तरी आपण इथं पूर्णपणे शिकू शकतोय. नमस्कार, माझं नाव तुकाराम तिकांडे. मी जालना जिल्ह्यातून आलेलो आहे आणि मला इथे यायच्या आधी मी इंस्टाग्रामवर सरचं अकाउंट बघितलं होतं, त्याहूनच सरला कॉल केला होता. तर ते इथं आल्यावरच मी पहिली वेळेस इथं आलो आणि ॲडमिशनच घेऊन टाकलेलं आहे. तर इथं तुम्हाला प्रॅक्टिकल कसं मिळतंय, शिकवलेलं समजतंय का? हो, 100% त्याबद्दल सांगा, म्हणजे हे टेक्निकल इन्स्टिट्यूट बद्दल थोडं सांगा. हा, आता आपण इथं शिकलो की आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करतोय अशी इच्छा आहे. विश्वास म्हणजे विश्वास आहे का आहे. तुम्हाला विश्वास की मी करू हो. शकेल काम? हो, 100% करू शकतो. करू शकाल ना? हो. माझं नाव देवीदास दशरथ बोरसे. माझं गाव गुडे, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव. मी इथं एकदा व्हिजिट दिली होती. सरांना पाहिलं व्यवस्थित शिकवता बुवा असं आणि अनुभव बी चांगले आहेत सरांचे. सर व्यवस्थित प्रॅक्टिकल पण शिकवता. समजेल आपल्याला असं एकदा, दोनदा, तीनदा नाही समजलं तर अजून शिकवता, परत परत शिकवता आणि एवढी ती हिंमत देता सर. अजून ती कस्टमरच्या घरी जाऊन काम पण सांगताय आपल्याला इथं येऊन. हा, कस्टमरचे जर कॉल असेल तर आपण काय करतात, कॉल असेल तर आपण काय करतात, यांना स्टुडंटला पण डायरेक्ट फील्डवर पाठवतो. म्हणजे काय होतं, त्याने त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्याच्या मनात जे भीती आहे कस्टमर सोबत बोलण्याची ते कमी होण्यासाठी पण आपण काय करतात, फील्ड वर्क साठी पण पाठवतात त्यांना. ठीक आहे, यांच्याकडे माझं नाव सौरभ दवंगे. मी शिर्डी कोपरगाव तालुक्यातून आलेलो आहे. हा. तर मी इथे सोशल मीडियाच्या माध्यमातून आलो होतो. सरांची शिकवण्याची पद्धत एकदम सोपी आहे. सर 100% प्रॅक्टिकली नॉलेज देतात. शिकवलेलं समजतंय ना? हो, व्यवस्थित सगळं? शिकवलेले एकदम समजते हा. व्यवस्थित. हा. म्हणजे आता तुम्ही व्यवसाय करू शकताल का? रिपेअरिंग करू शकताल का? हो, रिपेअरिंग करू फ्रीज शकतो. आला किंवा AC आला तर प्रॉब्लेम कसं शॉर्ट आउट करायचा येईल ना तुम्हाला? सर्व लक्षात राहते. ठीक आहे, चालेल. त्यांच्याकडे माझं नाव दीपक नंदर आहे. मी हडपसरमध्ये राहतो. सरांना यापूर्वी 2-3 वेळा व्हिजिट देऊन मी क्लास चालू केला आहे आणि आत्ता मी सरांच्या सहकार्याने एका ठिकाणी लागलेलो आहे कामाला. तर ते फ्रीज वॉशिंग मशीनसाठी मी काम करतो. सरांनी शिकवलेलं पूर्ण समजतं आणि काय डाऊट असतील तर सरांना कॉल करू शकतो आपण कधी पण. काही प्रॉब्लेम असेल तर सर कधी पण अवेलेबल आहेत आपल्याला, म्हणजे कधी पण मदत करण्यासाठी. तर सरांचं क्लासबद्दल सांगायचं म्हणलं तर सरांचं शिकवण्याची पद्धत एकदम आपलं मराठी भाषेमध्ये व्यवस्थित समजतं आणि काही पण प्रॉब्लेम असेल तर कधी पण आपण विचारू शकतो सरांना. तर ते सरांचा चांगला स्वभाव आहे, फ्रेंडली. आणि शिकवलं ओके. कसं प्रकार, म्हणजे प्रॅक्टिकली शिकवल्यानंतर समजतंय का? हो, प्रॅक्टिकली शिकवलेलं खूप समजतं. काय डाऊट असतील तर आपण कधी पण विचारू शकतो. 1-2 दिवसानंतर विचारले तरी पण सर सांगतात सर. आता ह्यांचं कसं, हे तर लोकलचे असल्यामुळं नाही, हे ते आता मार्केटिंग पण चालू केलेले आणि ह्यांचे कॉल पण याला चालू झालेले आहेत आता. हो, थँक्यू सर. माझं नाव तेजस महेश चौधरी. मी पावड्यावरून आलेलो आहे, जिल्हा जळगाव. मला पण काही आधी माहिती नव्हतं. मी पण इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघून आलेलो आहे. पण पहिले मला पण काही माहिती नव्हतं, फ्रीज, AC, वॉशिंग मशीन. पण आता चांगल्या प्रकारे समजलं आहे, म्हणजे मी स्वतःचे कामं घेऊ शकतो. आणि सरांनी सांगितलं आहे कधी पण प्रॉब्लेम आला तर मला एक फोन करायचा, मी तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल. सरांचं शिकवलेलं वगैरे सगळं लक्षात राहतं. म्हणजे समजतंय हो व्यवस्थित सर. शिकवलेलं, करू हा. शकाल काम? आता सर मी स्वतःचे कामं घेऊ शकेल एवढी हिंमत आलेली आहे माझ्याकडे. ठीक.
तर तुम्हाला मित्रांनो, जर तुम्हाला फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन आणि आरो वॉटर फिल्टर रिपेअरिंगचा कोर्स करायचा असेल तर तुम्ही JK टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये बिंदास्त कोर्स करू शकताय. इथं कोर्स केल्यानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय डायरेक्ट सुरू करू शकताय. तुम्हाला दुसरीकडे परत प्रॅक्टिसची जास्त गरज पण नाही पडणार. तुम्ही डायरेक्ट जर स्वतःचा विश्वास ठेवून जर तुम्ही कामं करायला लागलात तर तुम्ही या फील्डमध्ये नक्कीच पुढे जाचाल. तर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करून लगेच आपलं ऍडमिशन कन्फर्म करा.